नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. काजल सोहमला सोडायला फक्त घरीच आलेली असते आणि त्या गोष्टीचा तमाशा आता घरामध्ये अनामिका आणि नैना दोघंही करून टाकतात. रोहिणी सुद्धा आता मध्ये मध्ये बोलत असते आणि या सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतर संगीता आबासाहेबांकडे येते आणि हात जोडून माफी मागू लागते. संगीता म्हणते की अहो आम्ही असं काहीच पडवत नाही हो हिला, काजलला. अरे आमच्या घरात साधा विषय सुद्धा नसतो सोहमरावांचा. प्लीज प्लीज आम्हाला माफ करा बरं का. रडत रडत संगीता हात जोडून आबासाहेबांसमोर माफी मागत असते. इतक्यात आबासाहेब म्हणतात, बहीणबाई अहो तुम्ही माफी नका मागू, यामध्ये तुमची काहीच चूक नाहीये. अहो तुमची मुलगी स्वभावाने खूप चांगली आहे हो, मी ओळखतो तिला. मग ही एकटीच कशी काय घरी गेली? जा बरं तिला आधी सांभाळा. अहो या मुलींची मनं खूप हळवी असतात. तेव्हा तुम्ही जा, ती एकटीच घरी गेलेली आहे काजल. काजल तिथून एकटीच निघून गेलेली असते आणि त्यासाठी आबासाहेब म्हणतात की तुम्ही पण तिच्या सोबत जा, ती एकटीच गेलेली आहे. तेव्हा आता रजनीला संगीता म्हणत असते की रजनी मॅडम माफ करा मला. यावर रजनी काहीच बोलत नसते. इतक्यात संगीता आता घरामधून रडत रडत तशीच निघून जाते आणि दिनकर सुद्धा तिच्या सोबत जातो. तर दुसरीकडे आता आबासाहेब म्हणतात, आई अंबाबाई काय खरं काय खोटं हे सगळं तुलाच माहितीये, सांभाळून घे बाई सगळ्यांना. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात, अनामिका सोहमला आत घेऊन चल, असं म्हणत आता सोहमला आत घेऊन जातात आणि सगळे हळूहळू करून आतमध्ये जातात. आणि आता हा घडलेला प्रकार सगळा सरोज बघत असते. त्यानंतर कला दरवाजापर्यंत गेलेली असते संगीताला सोडण्यासाठी आणि अद्वैत कलाकडे बघत असतो घरातून. आणि आता अद्वैत त्याच्या आईकडे बघतो, म्हणजे सरोजकडे बघतो आणि मनोमन विचार करतो की काहीच का नाही बोलली आज. आई नेहमी खऱ्यांवर ब्लेम टाकत असते पण, आणि नेहमी ती आत्याबरोबर ती सुद्धा अग्रेसिव्हली सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या बोलते, पण आज तिने तसं काहीच केलं नाही. असं कशामुळे झालं असेल, सगळीत विचार करत असतो. अहो बघा, तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिलात म्हणजे काहीतरी पुढे खास आहे बरं का. आता एवढं बघितलंच आहे तर खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच खास व्हिडिओज तुम्हाला कायम बघायला मिळतील. कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मनोगत खाली कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर दिसत जातील. तर दुसरीकडे आपल्याच रूम मध्ये चिडून आता विचारांमध्ये श्रीकांतच्या इकडून तिकडून फेऱ्या चालू असतात आणि एवढ्यात तिथे रजनी येते. रजनी खूप जास्त विचारांनी अस्वस्थ असते आणि श्रीकांत तिच्याकडे बघतो. श्रीकांत तिला बघून थांबतो आणि इतक्यात रजनी तिच्या रूम मध्ये येऊन बेडवर बसून घेते. दुसरीकडे आता श्रीकांत तिला आलेलं बघतो आणि दरवाजा लावून घेतो रूमचा आणि रजनी जवळ येतो आणि तिला ओरडू लागतो की आता नुसतं बसून काय होणार आहे, काय झालंय ते बघितलंय ना. रजनी तुला तुझ्या मुलाला अगोदरच तिच्यापासून दूर ठेवायला हवं होतं. अगं त्याला सांगायला पाहिजे होतं की त्याला धमकी द्यायला पाहिजे होती की त्या मुलीशी मैत्री करायची नाही, केलीच तर याद राख. आणि ती मुलगी निर्लज्जासारखी माझ्या घरात आली होती सोहमला या अवस्थेमध्ये घेऊन. त्या घरातल्या मुली आधीच चांदेकरांच्या डोक्यावर मिरे वाटताय आणि तुला तुझ्या मुलाचा सांभाळ करता आलेला नाहीये रजनी. तेव्हा आता रजनी रडत रडत म्हणते, अहो तसं नाहीये हो, मी बोलले होते सोहमशी. तेव्हा आता यावर श्रीकांत म्हणतो, रजनी तू बोलल्याचा काहीच परिणाम झालेला नाहीये, कठीण आहे तुझं आणि तुझ्या मुलाचं सुद्धा. अगं ती मुलगी तर दळभद्री आहे. असा रागात बोलून श्रीकांत तिथून निघून जातो. श्रीकांतला एवढाच रोल या सिरियल मध्ये राग करायचा आणि निघून जायचा. दुसरीकडे बिचारी रजनी खूप रडत असते आणि मनस्ताप करून घेत असते. तर दुसरीकडे आता रडत रडत काजू आपल्या घरी येते आणि रॉकेट सुद्धा तिला आवरत असतो आणि विचारत असतो की काजल थांब, काय झालंय. काजल थांबत नसते आणि काजल तिच्या रूम मध्ये येऊन तिचा दरवाजा बंद करून घेते. तर दुसरीकडे आता संगीता तिथे येते आणि रागात दरवाजा ठोकते आणि म्हणते, आता ये ना बाहेर, आलीस ना आता स्वतःच्या घरामध्ये तर थोबाडं उचकटून बोल ना आता. नाही आता कशाला बोलेल ही, हिला तर लाज वाटत असेल ना, हिंमतवान असते. तेव्हा काजल चिडते आणि तिचा रूम मधून दरवाजा उघडते, कडी उघडते दरवाजाची आणि दरवाजा उघडते. मी त्याला बोलू लागते की नाही घाबरणार आणि मी नाही घाबरणार, बोला काय बोलू, तुम्ही सांगा ना काय बोलू बाबा, तुम्ही पण बोला. आता काजल संगीताच्या आणि दिनकरच्या समोर येऊन उभी राहते. ती पुढे म्हणते की कारण आपण जे काही केलेलं आहे ना ते खूप चांगल्या मनाने केलंय, यामागे आपला दुसरा कोणताही वाईट हेतू नव्हता, असं आता रडत रडत काजल सांगते. तेव्हा आता दिनकर म्हणतो की काजल अगं पण असं झालेलं काय होतं तिथे. तेव्हा आता
काजल म्हणते की अहो बाबा, असं म्हणत आता सगळा प्रकार काजल तिच्या आईबाबांना सांगू लागते की कशा प्रकारे मध्ये धुंद सोहमला बघितलं आणि त्याच्याकडनं साधं उभंही राहिलं जात नव्हतं. तो अगदी पडायला करत होता. त्यांच्या इब्रतचा तमाशा झाला असता म्हणून त्याला कसं तरी मी गाडीवर बसवून उगाच आपलं त्याला आधार दिला आणि त्याला घरापर्यंत नेऊन सोडलं. आता काजल पुढे म्हणते की आपण एखाद्या व्यक्तीला ओळखतो आणि ती व्यक्ती अशा ह्या अवस्थेत आहे आणि आपला फक्त तिच्याशी काहीही संबंध नाहीये म्हणून तिला असं रस्त्यात सोडून जायचं, असं करायचं होतं का मी? आणि त्याच्या जागी जरी दुसरा कोणी असताना तरी आपण हेच केलं असतं आणि पक्या असताना तरी हेच केलं असतं आणि तो रॉकेट असताना तो जरी असताना तरी हेच केलं असतं. तेव्हा आता काजल तिथून पुढे येते आणि रडू लागते डोक्याला हात लावून. तेव्हा आता दिनकर म्हणतो की अगं हे बरोबर आहे, हे सगळं तू तिथे का नाही बोललीस? त्या माणसांचा गैरसमज झाला ना ग या सगळ्यामुळे. आता ते सगळे जण कलेला पण काही पण बोलतील ना ग. तेव्हा आता काजल म्हणते की तुम्हीच सांगा बाबा, मी काय बोलणार होती तिथे सगळ्यांपुढे? कोणी विश्वास ठेवला असता का माझ्यावर? आता संगीताकडे बघत मुद्दा म्हणून काजल असं बोलते रागात की कोणी विश्वास ठेवला असता का आपल्यावर? तेव्हा आता काजल म्हणे की सगळेजण एका मागोमाग एक नुसते प्रश्न विचारत होते, आपलं कोणी ऐकतच नव्हतं. ती नाही ना दीदी, ती सुद्धा मलाच बोलत होती. पण बाबा, मी खरंच सांगते की यात आपली काहीही चूक नाहीये आणि अहो जे काही केलं ना मी त्या माणुसकीच्या नात्याने केलं, मदत म्हणून केलं, बस एवढंच होतं. त्या हॉलमध्ये ऑलरेडी सगळे बोलत असतात तेव्हा सोफ्यावर येऊन काजल जागेवर येऊन बसते आणि डोक्याला हात लावून रडू लागते. इतक्यात संगीता तिच्या अंगावर रागात धावून जाते की अगं पण तुझी पद्धत. तोपर्यंत आता तिला दिनकर अडवतो आणि म्हणतो की संगीता बस, गप्प बस, बरोबर केलं माझ्या लेकीने. तेव्हा संगीता म्हणते अहो. तेव्हा दिनकर म्हणतो हो गप्प बस. तेव्हा संगीता म्हणते की माझं कोणी ऐकून घेणारच नाहीये या घरामध्ये. असं म्हणत संगीता बाजूला येते आणि डोक्याला हात लावून म्हणजे डोक्याला हात लावून उभी असते. दुसरीकडे आता इकडे चांदेकरच्या घरी म्हणजे अद्वैतच्या घरामध्ये कला सरोजच्या रूम मध्ये येत असते आणि ती सरोजचा डोअर नॉक करते. ती म्हणते सरोज मॅडम मी आत येऊ का? मला जरा बोलायचंय तुमच्याशी. तेव्हा सरोज म्हणते ये. तेव्हा आता कला सरोजच्या रूम मध्ये जाते. सरोज बेडवर बसलेली असते आणि आता सरोज तिथे बसलेली असताना सरोज काहीतरी फाईल स्टडी करत असते म्हणजे ऑफिशियल काम आणि लॅपटॉप ओपन करून बसलेली असते. तेव्हा सरोज तिथे येते आणि म्हणते की हा बोल. तेव्हा कला म्हणते आज घरात काजल आणि सोहममुळे जे काही झालं त्यामध्ये तुम्ही बोलावं असं म्हणत मोहिनी मॅडम तुमच्या मागे लागलेल्या होत्या आणि तुम्ही मलाच दोष दिला असता नेहमीप्रमाणे, तुम्हाला मीच चुकीची वाटली असते. पण आज तसलं काहीच झालेलं नाही. आज तुम्ही स्वतः खरं काय खोटं काय हे जाणून घेण्यासाठी थांबला आणि शिवाय माझ्या कुटुंबावर अननेसेसरी आरोपही केले नाहीत. याबद्दल तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं म्हणून मी इथे आलेली. तेव्हा थँक्यू. तेव्हा सरोज म्हणते त्याची काहीच गरज नाहीये. आधीच ह्या सगळ्या विषयांमुळे घरातलं वातावरण बिघडलंय. मला अजून विषय वाढवून ते बिघडवायचं नव्हतं. असंही तुमच्या हातून चुका होतात हे जग जाहीर आहे. आता परत त्याच विषयावर बोलायचं मला तरी आता कंटाळा आलेला आहे. तेव्हा आता कला यावर म्हणते पण सरोज मॅडम तुम्ही काहीही म्हणा, आज तुम्ही नेहमीपेक्षा वेगळ्या वागलात आणि हीच मला आपल्या नात्याची आशादायी सुरुवात वाटतेय. हे जर असंच होत राहिलं तर कदाचित हळूहळू का होईना आपलं नातं खुलेल तरी. तेव्हा आता मी येते असं म्हणत कला तिथून निघून जाते आणि सरोज कलाचा बोलण्याचा विचार करत असते. तेव्हा आता अद्वैत त्याच्या रूम मध्ये असतो आणि त्याला सगळं आठवत असतं की कशा प्रकारे काजलने सोहमला घरी आणलं, त्याच्यानंतर संगीताने काजलच्या मुस्काटात लगावून दिली. अद्वैत खूप अस्वस्थ होत असतो आणि फेऱ्या मारत असतो. दुसरीकडे आता कला त्या रूम मध्ये येते आणि अद्वैत आता म्हणतो की मी सोहमला अशा अवस्थेत बघूच शकत नाही. अगं असं काय वागायला लागलेला आहे तो? कधीतरी ओकेजनली चांगला गेट टुगेदर मध्ये चांगला ड्रिंक करणारा सोहम आणि आता रेग्युलरली पिणारा सोहम. खरे खूपच शॉकिंग आहे हे सगळं. इतका मोठा कधीपासून झाला तो की स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला लागला? आजपर्यंत कधी कुठलीही गोष्ट त्याने कोणाला न विचारता केलेली नाहीये. म्हणजे कायम दादाचा ऐकणारा, घरात सगळ्यांना मान देणारा, कुठेतरी कोपऱ्यात बसून चित्र काढणारा सोहम कुठे? आणि आज हे असं. तेव्हा कला म्हणते चांदेकर बरोबर बोलतोयस तू. सोहम खरंच खूप चांगला आणि शांत मुलगा आहे. त्याच्याकडून ही अशी अपेक्षा कधीच नव्हती. तेव्हा आता अद्वैत म्हणतो आजपर्यंत कधीच पाहवत गेलेला नव्हता तो. कारण कुठलीही अडचण असली तर मला आबांना, श्रीकांत काकांना कुठलाही प्रॉब्लेम विचारलाय आणि मगच काम केलेलं आहे त्याने. आणि आज हे अचानक असं का वागायला लागला तो? त्याला मनोमन विचार करते की हे सगळं सोहम स्वतःच्या विचारांनी वागतोय की हे कोणी त्याच्याकडनं वागवून घेतोय? हे नक्कीच तपासायला हवं. तेव्हा आता कला भानावर येते आणि चांदेकरला म्हणते की चांदेकर तू नको स्वतःला त्रास करून घेऊस. आता उशीर झालेला आहे तरी पण मला असं वाटतं की तू एकदा बोलावंस त्याच्याशी.
उद्या बोलशील? तेव्हा अद्वैत कलाला हो हो म्हणत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता कला तिचे ओले केस वाळवत असते ड्रायरने आणि एकीकडे अद्वैत त्याच्या खोलीमध्ये रेडी होत असतो. आणि कला तिथे आल्यानंतर अद्वैत म्हणतो की खरे मी निघतोय ऑफिसला आज. आता कलाला अशा अवस्थेत बघून अद्वैत तिच्याकडे बघतच राहून जातो. कलाच्या हे लक्षात येतं. कला आता हळूच मागे येते आणि त्याच्या जवळ येते. त्याच्या जवळ आल्यानंतर ती त्याच्याकडे एकटक नजर लावून बघत असते. दोघांच्या नजरा एकमेकांना मिळत असतात आणि कला आता अद्वैतच्या जवळ येते आणि अद्वैतच्या चेहऱ्यावर फूक मारते हळूच. तेव्हा अद्वैत म्हणतो काय करतेस तू, बाजूला हो. तेव्हा कला म्हणते नाही होणार नाही. काय करशील? तेव्हा आता अद्वैत म्हणतो काय टाइमपास चाललाय. तेव्हा कला म्हणते की टाइमपास, तंत्री कोणाची लागली होती मला बघून. तेव्हा अद्वैत म्हणतो माझी नाही नाही, हे बघ मी कायम अलर्ट असतो, माझी कशी लागेल. तेव्हा आता कला म्हणते की ठीक आहे, मग मी काय बोलत होते ते सांग बरं आधी. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं काय टाइमपास चाललेला आहे हा, बाजूला हो. तेव्हा कला म्हणते नाही, जोपर्यंत मी काय बोलत होते हे मला कळत नाही, तू सांगत नाहीस तोपर्यंत मी बाजूला होणार नाही. आता अद्वैत म्हणतो की तू कुठेतरी जायचं म्हणत होतीस ना. तेव्हा कला म्हणते कुठे. तेव्हा आता कला त्याच्याकडे बघून हसते आणि म्हणते नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो काउन्सिलरकडे कदाचित. तेव्हा आता कला जागेवर उभी राहते, मागे होते अद्वैत पासून आणि म्हणते की अरे आपल्याला सोहमशी बोलायचं होतं, ते म्हणलेली होती मी. तेव्हा आज बोलशील ना तू त्याच्याशी. तेव्हा आता अद्वैत म्हणतो हो बोलणारच आहे मी त्याच्याशी. असं आता हे ऐकत कला बाजूला होते आणि अद्वैतवर हसू लागते. तेव्हा अद्वैत भानावर येतो आणि त्याचा आवरतो, चष्मा वगैरे घालतो, त्याचं ब्लेझर घालतो आणि तिकडनं आता कला पण तिच्या तयारीला लागलेली असते. अद्वैत कलाकडेच बघत असतो अजून पण आणि कला मात्र तिचे केस पुन्हा एकदा वाळवायला लागलेली असते. ते आता ते दोघं एकमेकांकडे बघतात आणि हसत असतात. अद्वैत तिथून थोडासा बेचैन होतो आणि निघून जातो. बेचैन म्हणजे तो खूपच असा लाजत असतो. असं म्हणत आता तो तिथून निघून जातो तिच्या त्या रूम मधून. दुसरीकडे त्याला सोहमकडे सुद्धा बोलायला जायचं असतं. तर सोहम सोबत बोलायला अद्वैत त्याच्या रूम मध्ये आलेला असतो. आबा सुद्धा तिथे आलेले असतात आणि आता ते दोघंही सोहमशी बोलत असतात. अद्वैत काही बोलेल तेव्हा आता आबा त्याला थांब असा इशारा करतात आणि स्वतः बोलतात की बोल की सोहम, बरा आहेस ना तू. तेव्हा सोहम म्हणतो मला माहितीये आबा तुम्हाला कालच्या संदर्भात बोलायचंय. तुम्हाला मला जे बोलायचंय ना तुम्ही ते बोला. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात सोहम अरे झालेला काय आहे, तू असा का वागतोयस, काय चाललंय हे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो अरे घडाघडा बोल ना, तुझ्या मनात जे काही चाललंय ते तुला आम्हाला सांगायला लागणार आहे. आम्हाला कसं कळणार आहे की काय झालंय ते. तुझा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो तू मला शेअर कर ना. आणि तुला बघ वेळीच या गोष्टी कंट्रोल कराव्या लागणार आहे, नाहीतर सगळ्या गोष्टी हाताबाहेर जातील. आबासाहेब पुढे म्हणतात की अद्वैत शांत हो, त्याला बोलू दे. सोहम तुला काही प्रॉब्लेम आहे का, काय होतंय. तेव्हा आता सोहम रडून देतो आणि रडता रडता बोलू लागतो आणि म्हणतो की आबा मी कदाचित चुकत असेल, पण अहो माझ्या खरंच आता असं या सगळ्यावर एक्सप्लेनेशन नाहीये माझ्याकडे, खरंच या सगळ्यावर सॉरी. असं म्हणत सोहम त्यांच्या पुढे हात जोडतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा आबासाहेब सुद्धा त्याला अडवत असतात की सोहम थांब, तरी तो थांबत नसतो. तर अद्वैत आता आबासाहेबांना म्हणतो की आबा तुम्हाला तरी माहितीये का हो याच्या मनात नक्की चाललेलं काय, हा रडतो काय आहे असा. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात याच्या मनात खळबळ चालू आहे काहीतरी आणि आपण हे सगळं शांत डोक्याने घ्यायला हवंय. बरं ते सगळं जाऊ दे, तुलाही ऑफिसला जायचं असेल ना, तू बघ तुझा या सगळ्याचा विचार करू नकोस, तू तुझ्या कामावर लक्ष दे, ठीक आहे, जा बरं आता. तेव्हा असं हो आबा येतो असं म्हणत अद्वैत तिथून निघून जातो ऑफिसला जाण्यासाठी. तर दुसरीकडे आता आबासाहेब मनोमन विचार करत असतात आणि प्रार्थना करत असतात की देवी आई या शापाचे परिणाम कुठल्या कुठल्या मार्गाने दिसत आहेत. सो आमचा संसार आताच सुरू झालेला आहे, त्याला सांभाळ देवी आई, त्याला सांभाळ. तेव्हा इतक्यात आता कला तिच्या रूम मध्ये असते आणि कसली तरी फाईल वाचत असते. इतक्यात तिथे ना त्यांची हाऊसमेड येते, म्हणजे घरात काम करणारी बाई येते आणि ती म्हणते कलाताई तुमच्या रूमची सगळी साफसफाई झालीये, तुम्ही आता तुमचं सामान घेऊन तुमच्या रूम मध्ये शिफ्ट झाला तरी चालेल. कला गेस्ट रूम मध्ये राहत असते ना, म्हणून ती तिला सांगते. तेव्हा ती मंजू म्हणते, म्हणजे ती तिथली कामवाली बाई म्हणते की मी मदत करू लागू तुम्हाला शिफ्टिंग साठी. तेव्हा कला म्हणते नाही नाही असू द्या ग मी करून घेईल. तेव्हा बरं असं म्हणत ती कामवाली तिथून निघून जाते आणि कला आता त्या फाईल्सचे काम करत असते. तर दुसरीकडे रोहिणी आणि नैना त्यांच्या रूम मध्ये असतात आणि नैना म्हणते की आता तुम्ही बघाच मॉमेलो, त्या कलाला कसं सरळ करते मी, जास्त उडते ना ही, आता बघा मी काय करते ते. तेव्हा आता हे सगळं ऐकून रोहिणी मनोमन विचार करत असते की किती बोर करते ही, पण कधी कधी हिचा मला प्लॅन मध्ये उपयोग होतो आणि होईल म्हणून तिचं हे सगळं ऐकून घ्यावं लागतंय. असं विचार रोहिणी ह्या तंत्रीमध्ये असते विचार. आणि आता नैना म्हणते मॉमीला
हो, कुठल्या तंत्रीमध्ये तुम्ही बोला ना. तेव्हा रोहिणी म्हणते, अगं हो, तू जे काही करतेस ना, तू जे ते छानच करतेस. हुशार आहेस तू. तुला फक्त पुश करावं लागतं. तेव्हा नैना म्हणतो, हो, हो, पण आता मला काय? तेव्हा असं नैना बोलत असते आणि पुढे ती काही बोलेल इतक्यात रोहिणी तिला अडवते आणि म्हणते, हां, हां, हो, बरोबर. तू जे काही करतेस ना, ते बरोबरच करतेस. ठीक आहे? ते सगळं चालू दे. पण हो, पण फक्त खबरदारीने आणि व्यवस्थित कर. आलेच मी. असं म्हणत नाक मुरडत आता रोहिणी तिथून निघून जाते. दुसरीकडे आता अंजू आता ते घरातला फालतूचा कचरा सगळा बाहेर घेऊन जात असते म्हणजे तिथली ती काम करणारी बाई. तेव्हा ती जात असताना कला तिला आवाज येते आणि म्हणते, अंजू. कला त्या पडद्यांकडे बघत असते. कचरा म्हणजे ते अर्धवट जाळलेले पडदे. ते तिला अंजूच्या हातात दिसतात आणि कला त्यांच्याकडेच बघत असते. ती अंजू म्हणते सुद्धा की काय झालंय कलाताई? तेव्हा त्या पडद्यांना बघून कला विचार करत असते की हे पडदे कशामुळे जळालेले असतील? कोण असेल माझ्या मागे? खरंच काहीच कळत नाहीये मला तर. तेव्हा अंजू म्हणत म्हणते की कलाताई काय झालंय? तेव्हा कला म्हणते, नाही नाही काही नाही, तू जा. असं म्हणत आता अंजू तिथून निघून जाते. दुसरीकडे आता अद्वैत आणि कला ऑफिसला पोहोचलेले असतात आणि अद्वैत आता जाता जाता कलाला म्हणतो की खरे जे काही डिझाईन्स अप्रूव्ह केलेले आहेत, जे काही डिझाईन्स आहेत, म्हणजे त्यात जे काही अजून मायनर करेक्शन्स आहेत ते आज आपण करून घेऊ. तेव्हा कला म्हणते, कामाचं राहू दे चांदेकर, मला तुला एक विचारायचंय. तेव्हा अद्वैत म्हणतो की विचार ना. तेव्हा कला म्हणते, अरे सोहम कसा आहे? तू विचारलं का त्याला काही? तू बोललास का त्याच्याशी? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आजपर्यंत असं कधीच वागलेला नाहीये तो. आबांनी सुद्धा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला. पण अगं तो काहीतरी अर्धवट बोलून निघून गेला. तेव्हा आता इतके तिथे कोणी तिथली एक स्टाफ मेंबर येते आणि म्हणते, गुड मॉर्निंग मॅम. असं म्हणत ती तिथून निघून जाते. तेव्हा अद्वैत थांबतो. ती गेल्यानंतर अद्वैत पुढे आणखीन बोलू लागतो की त्याच्या मनात काय चाललंय की हेच कळत नाहीये मला. यावर आता कला म्हणते, हो अवघड आहे हे सगळं खूप. इतक्यात आता अद्वैत कलाला सांगत ऑफिसमध्ये शिरत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, ठीक आहे ते सगळं जाऊ दे, खरे आपण आता तुला जे 2-3 मुद्दे सांगितले ते आपल्या लिस्टमध्ये ऍड कर आणि ती पीडीएफ फाईल जी आहे ती क्लायंटला मेल कर. तेव्हा कला म्हणते, हो लगेच करते. तेव्हा इतक्यात तिथे पूजा येते आणि म्हणते, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर. तेव्हा ते दोघंही तिला गुड मॉर्निंग म्हणत असतात म्हणजे ग्रीटिंग देतात. असं म्हणत आता पूजा तिथून निघून जाते आणि राहुल इतके तिथे फोनवर बोलता बोलता कला अद्वैत समोर येत असतो. तो कला अद्वैत समोर येताच लगेच आपल्या हातातला फोन खाली करून घेतो. तेव्हा आता अद्वैत हे नोटीस करत नाही. तो म्हणतो की गुड मॉर्निंग राहुल. राहुल पण म्हणतो गुड मॉर्निंग दादा. असं म्हणत आता अद्वैत तिथून निघून जातो. पण कला तिथे थांबून घेते आणि ते राहुलकडे बघत असते. राहुल आता जसं काही झालंच नाही असं म्हणत असं बघत तिथून निघून जातो. तेव्हा कला विचार करते की आम्हाला दोघांना बघून याने असा फोन का ठेवला? की सहज असं बोलता बोलता ठेवला. काहीतरी गडबड नक्कीच सुरू आहे. अद्वैत आता एकीकडे त्याच्या केबिन मध्ये पोहोचतो आणि तिथे आलेल्या एका स्टाफ मेंबरला आता त्याने काहीतरी माहिती मागवलेली असते. तेव्हा तो कामाला सुरुवात करतो आणि त्याच्याशी काहीतरी डिस्कशन करत असतो. केबिन मध्ये असलेल्या अद्वैतला कला बाहेरूनच बघत असते आणि हसत असते. मनोमन विचार करते की हा राहुल जेवढा बाहेर दाखवतोय त्याच्या कितीतरी पट आतमध्ये आहे. आणि हा दुसरा चांदेकर बघा, खरं तर एकाच घरातले दोघं मुलं आहेत. पण कधीही एक आत एक बाहेर नसतं या अद्वैतचं, चांदेकरचं. आणि याच्या इतका प्रामाणिक माणूस शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच त्याची जराही फसवणूक होता कामा नये असं वाटत असतं मला. मला त्याला जपावंच लागणार आहे. असं म्हणत आता कला तिथून जाते तिच्या केबिन मध्ये आणि कसला तरी विचार करत असते. ती खूप अस्वस्थ असते. ती विचार करत असते की चांदेकर जे दिसतं त्यावर लगेच विश्वास ठेवतो. सॉरी, आपल्या माणसांसाठी तर तो काही पण करू शकतो आणि हेच लोक त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. राहुलच या सगळ्याच्या मागे याची मला तरी खात्री पटली. पण चांदेकरला जोपर्यंत मी खणखणीत पुरावा दाखवू शकत नाही तोपर्यंत त्याला ते काही पटणार नाही. काय करू मी आता? असा विचार कला करत असते आणि तिच्या घराफेऱ्या चालूच असतात आणि खूप अस्वस्थ असते. इतक्यात कलाला काहीतरी सुचतं आणि ती म्हणते, हा एक आयडिया आहे. म्हणजे या ऑफिस मधला एक असा माणूस करायचा की जो घरातला नसेल पण बाहेरचा असूनही विश्वसनीय असेल, जो काय चाललंय त्याकडे लक्ष देईल. हा, पण कोण आहे असं? कोण असेल बरं असं? हा, पूजा. असं आता पूजाचं नाव कलाला सुचतं आणि कला लँडलाईन वर कॉल करते. कला आता पूजाला कॉल करून बोलवून घेते की पूजा माझ्या केबिन मध्ये येशील प्लीज. ओके थँक्यू म्हणत कला फोन ठेवते आणि आता दुसरीकडे पूजा तिच्या केबिन मध्ये यायला निघालेली असते. तेव्हा आता राहुल कुठेतरी आता त्याच्या कुरापत्या परत करत असतो आणि विचार करतो की ही कला कुठे गेलीये? दिसतच नाहीये. तर नवीन कुठलं काम करत असतील का हे चांदेकर आणि मला हे सगळं जाणून घ्यावंच लागेल त्या दोघांकडनं. दुसरीकडे आता केबिन मध्ये आलेल्या पूजाला कला म्हणते की पूजा मला तुझी जरा मदत हवी. तेव्हा इतक्यात राहुल कलाला शोधत असतो आणि कला राहुलला दिसते तिच्या केबिन मध्ये आणि तिच्या सोबत त्याला ही पण दिसते पूजा.
तेव्हा तो थांबतो आणि आता त्यांचं काय चाललंय बोलणं ते ऐकायचा प्रयत्न करत असतो. तेव्हा कला पुढे आता पूजाला सांगत असते की हे बघ पूजा, तू माझी मदत करतेस हे सध्या फक्त आपल्यातच आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये प्रत्येक गोष्टीचा कसून शोध घ्यावा लागणार आहे आपल्याला आता इथून पुढे. तेव्हा आता मला ना तू प्रत्येक व्यवहारामध्ये बारीक सारीक लक्ष द्यायला हवंय. म्हणजे सध्या ऑफिसमध्ये होणारे डील्स, सगळे व्यवहार, या सगळ्याकडे तू पर्सनली लक्ष दे असं मला वाटतं. तेव्हा पूजा म्हणते की हो मॅम. तेव्हा आता कला पुढे म्हणते की म्हणजे डिपार्टमेंटचा हेड म्हणू नकोस किंवा चांदेकर फॅमिलीतला कोणी आहे किंवा बॉस आहे या सगळ्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. त्याच्यात काहीही चुकलेलं असेल किंवा काही थोडा जरी प्रॉब्लेम असेल तो तू लगेच येऊन मला सांग. हे जमेल तुला? तेव्हा पूजा म्हणते की हो मॅडम. तेव्हा आता कला म्हणते की थँक्यू सो मच पूजा, तू जाऊ शकतेस. तेव्हा आता राहुल हे सगळं ऐकतो आणि मागे सरकून जातो म्हणजे त्याला कोणी बघू नये म्हणून. इतक्यात पूजा केबिनच्या बाहेर निघून जाते आणि ती गेल्यानंतर राहुल तिच्याकडे बघत विचारात पडलेला असतो. तो विचार करतो आई शपथ, आता ही कला ऑफिसमध्ये पाळत ठेवते, हिचं काही खरं नाहीये. ही ना मला ही वाळवंटात खंबीरपणे पाण्यासारखी उभी राहते. आता बास, राहुल काही चीज आहे हे दाखवायची आता वेळ आलेली आहे. नाहीतर नाहीतर त्याशिवाय ही कला गप्प बसणारच नाही. तर दुसरीकडे आता कला अद्वैतच्या केबिन मध्ये येते आणि म्हणते की तू ही फाईल मागवली होतीस ना? तेव्हा अद्वैत म्हणतो की येस मागवली होती, बरं झालं तू आणलीस. बरं तू बस ना, मला तुला काहीतरी महत्वाचे मुद्दे सांगायचे आहेत. आता हे ऐकून कला बसून घेते म्हणजे बसू लागते आणि तिची चेअर अद्वैतच्या जवळ आणते आणि ती बसून घेते. अद्वैत आता ती फाईल चेक करत असतो आणि इतक्यात त्याचं लक्ष कलाकडे जातं. कला विचार करत असते की पूजाला ऑफिस मधल्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे खरं, पण काहीतरी मार्ग दिसला पण पाहिजे. म्हणजे कुठचा तरी धागा तिच्या हाती लागायलाच हवा. अंबाबाई, आमच्या शोधाला यश दे ग बाई, दिशा दे, असं म्हणत आता कला वारंवार प्रार्थना करत असते. कला पुढे म्हणते की केसचा निकाल लागलाय आमच्या बाजूने तसा आणि चांदेकर निर्दोषपणे सुटलेलाही आहे, पण असं काहीतरी आहे जे अजून हातातून सुटतंय आणि ते काय आहे ते समजावं लागणार आहे मला. दुसरीकडे कला याच विचारात राहते आणि पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वैत कलाला काहीतरी देत असतो. प्रिंटर मधून कसल्या तरी प्रिंट्स कला काढत असते आणि अद्वैत म्हणत असतो की या प्रिंटआउट्समुळे आपली पुढची कामं खूप सोपी होणार आहे. तेव्हा आता कला त्याला म्हणते की हो थँक्यू. तेव्हा कलाचा पदर ड्रावरच्या त्या हँडल मध्ये अडकतो आणि म्हणजे कला जेव्हा तिथून जाऊ लागते तेव्हा तो अडकलेल्या पदरमुळे तिला पुढे जाता येत नाही आणि ती मागेच खेचली जाऊन जोरात आता पडून जाणार असते. तेव्हा अद्वैत तिला सावकाश असं म्हणत पकडून घेतो आणि दुसरीकडे त्या दोघांचेही हात आता प्रिंटरवर ठेवले गेलेले असतात. ते प्रिंटर त्या दोघांच्याही हातांना स्कॅन करतं आणि आता त्या दोघांच्याही हाताची प्रिंट येते. तेव्हा ती प्रिंट आल्यानंतर ती प्रिंट कला आणि अद्वैत दोघंही बघतात आणि कला जोरात मोठ्या मोठ्याने हसू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं एक्सरे आलेला आहे. तेव्हा आता कला म्हणते अरे ते सोड, हे बघ. आता त्या दोघंही हसू लागतात. तर दुसरीकडे कला तिचं काम करत असताना पूजा तिच्याकडे येते आणि म्हणते की मॅम मी अकाउंट्स चेक करत होते पण मला काहीतरी गडबड वाटते. आणि जेव्हा आता हे सगळं कलाला पूजा सांगते तेव्हा दुसरीकडे आता कला अद्वैत हे रूम मध्ये ऑलरेडी असतात केबिन मध्ये आणि ते राहुलला बोलवून घेतात. तेव्हा हे सगळं बघून कला म्हणते की राहुल अरे हे सगळं काय चाललंय तुझ्या डिपार्टमेंटमध्ये, तुझ्या अकाउंट्स मध्ये? पूजाने मागचे काही रेकॉर्ड्स काढलेले आहेत, त्यातही ह्याच चूक आहेत. हे सगळं काय चाललंय? यावर राहुल निशब्द होऊन फक्त ऐकण्याचं काम करत असतो कारण त्याला बोलायला जागाच नसते काही. सुचायला पण तर पाहिजे, ऑलरेडी एवढा खोटेपणा करून ठेवलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही मागील व्हिडिओला दिलेला प्रतिसाद मला खूप आवडला आणि जर तुम्हाला तुमच्या मनाला जर खरंच माझी अशी रिव्ह्यू सांगण्याची पद्धत स्पर्शून जात असेल तर एक छोटंसं लाईक आणि तुमची प्रेम भरलेली एक छोटीशी कमेंट आम्हाला नक्की करत चला, अशीच नेहमीप्रमाणे. कारण तुमच्या अशा प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोलाच्या असतात, त्या आम्हाला अधिक चांगलं करण्यासाठी बळ देत असतात. तर आता कालच्या व्हिडिओला आता आपण बघूयात की कोणी कोणी खूप खूप छान छान कमेंट्स केलेल्या आहेत. तर आमचे आजचे खास व्ह्यूअर्स ऑफ द डे आहेत विरूपा पाटील. यांची कमेंट भली मोठी आहे, म्हणजे त्यांचं हेच म्हणणं आहे की रोहिणीचे कारनामे कधी थांबणार नाही. त्या असंही म्हणतायत की त्यांना सध्या हल्लीच्या मालिका जरा आवडतायत आणि मेन म्हणजे त्यांचं नाव विरूपा हिरालाल पाटील आहे, त्या धुळ्याच्या आहेत आणि त्या म्हणतात की तुम्ही एकदम परफेक्ट सांगता, म्हणजे त्या मला खूप खास अप्रिसिएशन देतात, त्याबद्दल थँक्यू विरूपा ताई. त्यानंतर लतिका जाधव यांना सुद्धा कालचा भाग खूप आवडलेला होता. नंतर शुभांगी वडेकर, त्यांचं असं म्हणणं आहे की काजल निर्दोष आहे. त्यानंतर शुभांगी वडेकर यांची पुन्हा एकदा कमेंट आलेली आहे. त्या ठाणे जिल्ह्यातल्या आहेत, ठाणे जिल्ह्यात राहतात आणि तिथून आपला व्हिडिओ बघताय. दुसरीकडे मालिनी जाधव, मीना खामकर
यांचंही हेच म्हणणं आहे की त्यांना खूप आवडला आजचा व्हिडिओ. त्यानंतरून पूनम पुजारी, चंदा कदम, चंदा शिंगोलू त्यांना सुद्धा मालिका आवडते. त्यानंतरून कमल पाटील त्यांनाही हा भाग आवडलेला आहे. सुशीला मस्के, वैभव कुष्टे हे साताऱ्यावरून बोलताय, म्हणजे सातारा जिल्ह्यातून सुद्धा आता आपला व्हिडिओ बघितला जातोय. त्यानंतरून सुप्रिया सात्विक, सुशीला मस्के, त्यानंतरून पुन्हा एकदा सुप्रिया सात्विक आणि सुप्रिया सात्विक यांच्या 2 ते 3 कमेंट्स आलेल्या आहेत आणि त्यानंतरून प्राजक्ता कांबळे. तुमच्यासारख्या प्रेक्षकांमुळेच आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. जर तुमचं नाव देखील पुढच्या व्हिडिओमध्ये यावं असं वाटत असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आणखीन असे छान छान व्हिडिओज बघायला मिळतील. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.